सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. सदरील व्हिडिओ NTS, NEMMS, शिष्यवृत्ती परीक्षा, MTS तसेच नवोदय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या भागामध्ये आज आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट या घटकातील समसंबंध हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे हा जो समसंबंध हा जो घटक असणार आहे हा एक नवीन चॅप्टर आहे आणि हा जो नवीन चॅप्टर आहे हा नवीन चॅप्टर आपल्याला कोणकोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे पहा. आपल्याला हा समसंबंध हा जो घटक आहे हा घटक आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम असेल त्याच पद्धतीने NMMS एक्झाम असेल या एक्झाम साठी सुद्धा आपल्याला हा घटक या ठिकाणी उपयोगी असणार आहे. त्याच पद्धतीने जे विद्यार्थी NTS परीक्षेसाठी बसलेले आहेत अशाही विद्यार्थ्यांसाठी हा समसंबंध टॉपिक हा अत्यंत उपयुक्त असा टॉपिक आहे. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही आपण शालेय स्पर्धा परीक्षा असतील किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही MPSC असेल किंवा इतर कोणत्याही ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा समसंबंध हा जो घटक आहे तो अत्यंत उपयुक्त आहे. तर काय आहे हा समसंबंध घटक असेल चॅप्टर असेल हा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर पहा या समसंबंध या प्रश्नामध्ये एकूण 3 संख्या दिलेल्या असतील, 3 अक्षर दिलेले असतील, 3 आकृत्या दिलेल्या असतील किंवा वर्णमाला आपल्याला या ठिकाणी दिलेली असणार आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं असतं पहा की पहिला जो घटक दिलेला आहे पहिल्या घटकाचा दुसऱ्या घटकाशी जो संबंध असणार आहे तोच समसंबंध हा तिसऱ्या घटकाचा चौथ्या घटकाशी असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर हा समसंबंध हा घटक पाहत असताना या समसंबंधामध्ये आपल्याला त्याचं वेगवेगळ्या घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वात प्रथम वर्गीकरण करावे लागेल. तर याचं वर्गीकरण करत असताना यामध्ये शब्दांचा समसंबंध असणार आहे, आकृत्यांचा समसंबंध असणार आहे, त्याच पद्धतीने संख्यांचा समसंबंध असणार आहे व वर्णमाला असेल किंवा अक्षरमाला असेल यांचाही समसंबंध आपल्याला या ठिकाणी पाहावयाचा आहे. तर यामध्ये या समसंबंधाचे एकूण 4 प्रकार पडलेले आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. आणि या 4 प्रकारामध्ये शब्दांचा समसंबंध असेल, आकृत्यांचा समसंबंध असेल, संख्यांचा समसंबंध असेल व वर्णमाला किंवा अक्षरमाला यांचाही समसंबंध असणार आहे. तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी संख्यांचा समसंबंध हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संख्यांचा समसंबंध. तर संख्यांचा समसंबंध पाहण्याच्या अगोदर आपणाला 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग हे आपल्याला पाठ असले पाहिजेत. त्याच पद्धतीने 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन हे सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच पद्धतीने कोणत्याही संख्येचा वर्ग कशा पद्धतीने करायचा, त्याच पद्धतीने कोणत्याही संख्येचा घन सुद्धा कशा पद्धतीने करायचा हे ट्रिक्सच्या माध्यमातून आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहिलेला आहे. जर आपण तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी आपणाला त्या ठिकाणी हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत की कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदामध्ये आपण हे तोंडी कशा पद्धतीने करू शकतो ते आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच पद्धतीने कोणत्याही संख्येचा घन कशा पद्धतीने करायचा असतो हेही आपण ट्रिकच्या माध्यमातून सांगितलेला आहे. तोही व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहायचा आहे.
म्हणजे हा समसंबंध हा घटक पाहण्याच्या अगोदर आपणाला हे वर्ग आणि घन कशा पद्धतीनं करायचं हे माहिती असणं अत्यंत गरजेचं असणार आहे. त्याच पद्धतीने आपणाला या ठिकाणी समसंख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, हे सर्व संख्यांचे प्रकारही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर हे सर्व प्रकार माहिती असल्यानंतरच आपणाला या संख्यावरील समसंबंधावरचे जे काही प्रश्न असणार आहेत हे प्रश्न आपणाला या ठिकाणी सोडवता येणार आहेत. तर यामध्ये पहा कशा पद्धतीनं हे प्रश्न दिलेले असतात. ओके, तर हा समसंबंध कशाने दाखवलेला असतो पहा. तर जर समजा आपल्याला असं दिलेलं असेल, पहा आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहत आहोत. 4 आणि हे जे 2 टिंब आपल्याला दिसत आहेत याचाच अर्थ याला आपण कसं वाचायचं असतं पहा. 4 जसे 16, 4 जसे 16 तसे पहा. म्हणजे या पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी, या पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे, या पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी असणार आहे. तर आता हे जे 2 टिंब आहेत हे 2 टिंब म्हणजेच जसे असं आपल्याला वाचायचं असतं. आणि हे जे या ठिकाणी आपल्याला 4 टिंब दिसत आहेत पहा, 1 2 3 4, तर याला वाचायचं असतं तसे, जसे तसे, जसे तसे. म्हणजेच या ठिकाणी पहा 4 जसे 16, 4 जसे 16 तसे 7 जसे प्रश्नचिन्ह. काय दिलेलं आहे पहा, 4 जसे 16 तसे 7 जसे प्रश्नचिन्ह. अशा वेळेस आता पहा, जर आपणाला या ठिकाणी संख्यांचे वर्ग जर पाठ असतील तर आपणाला या ठिकाणी प्रश्न वाचत असतानाच या ठिकाणी लक्षात येणार आहे की 4 जसे 16 काय दिलेलं आहे, 4 जसे 16 याचाच अर्थ आपणाला या ठिकाणी 4 या संख्येचा वर्ग ही 16 आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली जी कोणती संख्या दिलेली आहे या पहिल्या संख्येचा वर्ग ही दुसरी संख्या आहे. म्हणजे तसाच संबंध, समसंबंध हा तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे पहा, 7चा वर्ग, तिसरी संख्या 7 आहे म्हणजे या 7चा वर्ग आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. 7चा वर्ग हा 49 असणार आहे पहा, 7चा वर्ग 49. म्हणजे या तर आपल्याला याच्या पुढील कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, समजा आपल्याला जर प्रश्न अशा पद्धतीने दिलेला असेल, 5 जसे 125, 5 जसे 125 तसे 6 जसे प्रश्नचिन्ह. पहा, या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे पहा. 5 जसे 125 तसे 6 जसे प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा. या ठिकाणी हे जे 5 दिलेले आहे तर सुरुवातीला आपण पाहूया या 5चा वर्ग, 5चा वर्ग 25 असणार आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये येते की या ठिकाणी 5 या संख्येचा घन, 5 या संख्येचा घन हा 125 आहे. 5 या संख्येचा घन 125 आहे. म्हणजेच पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच समसंबंध हा 6 म्हणजे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणार आहे. म्हणजेच आपणाला या ठिकाणी 6चा घन या ठिकाणी करावयाचा आहे. 6चा घन हा 216 असणार आहे. 6चा घन हा 216 असणार आहे. तर पहा,
हे जे काही आपण या ठिकाणी या संख्यांचे जे काही घन आपण या ठिकाणी केलेले आहेत, हे घन आपण अगोदरच सांगितलेलं आहे की 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन हे आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत. त्याच पद्धतीने 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग सुद्धा आपल्याला तोंडपाठ असले पाहिजे, जेणेकरून आपणाला त्याच पद्धतीने काय करायचं आहे पहा पुढे, की आपणाला याची जी काही ट्रिक आहे, ही ट्रिक आपणाला कोणत्याही संख्येचा घन आपण काही सेकंदाच्या आतमध्ये कसं करायचा या संबंधीचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. तर आपण अवश्य त्यावरनं हा व्हिडिओ या ठिकाणी पाहायचा आहे आणि तशा पद्धतीच्या उदाहरणांचा सराव आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. यानंतर आपणाला ऍक्च्युअल या संख्यांचा जो काही समसंबंध असणार आहे, या समसंबंध या घटकावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी हे प्रश्न पाहण्याच्या अगोदर आपणाला काय करायचं आहे पहा, की संख्यांचा समसंबंध शोधत असताना या संख्यांच्या समसंबंध या घटकावरती वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जात असतात. याच्यामध्ये फक्त वर्ग आणि एखाद्या संख्येचा घन याच्याशी संबंधित असे प्रश्न असत नाहीत, तर त्याच्यामध्ये सम संख्या असतील, विषम संख्या असतील, त्याच पद्धतीनं संयुक्त संख्या असतील, मूळ संख्या असतील, याही संख्यांचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागतो. त्याच पद्धतीने एखाद्या संख्येची दुप्पट असेल, एखाद्या संख्येची तिप्पट असेल, म्हणजे त्याची काहीतरी पट असेल आणि त्याच्यातून एखादी संख्या वजा केलेली असेल, एखादी संख्या अधिक केलेली असेल, म्हणजे या ठिकाणी आपण संख्यावरील समसंबंध पाहत असताना प्रत्येक प्रश्न हा आपल्यासाठी नवीन असणार आहे आणि हा प्रत्येक नवीन प्रश्न आपणाला त्या प्रश्नानुसार त्या ठिकाणी त्याचं उत्तर शोधावयाचं आहे. तर पाहूया आपण कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते. यामध्ये पहा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या सर्वांत योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे, की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी हा संबंध आहे. ओके, आणि पण आपणाला जे काही उत्तर शोधायचं आहे, काय सांगितलेलं आहे पहा, की प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या सर्वांत योग्य पर्याय क्रमांकाचे उत्तर रंगवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आता हे सर्वांत योग्य हा जो काही शब्द प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे, तर आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की आपला हा जो काही हे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न बौद्धिक क्षमता चाचणी, हे जे प्रश्न आहेत हे बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये विचारले गेलेले आहेत आणि प्रत्येक जो कोणी पेपर सेट करणारा असेल किंवा मी जरी पेपर काढलेला असेल, तर मी माझ्या तर्कनुसार, माझ्या अनुमानानुसार मी या ठिकाणी पेपर सेट केलेला असणार आहे आणि एखादा प्रश्न मी ज्या पद्धतीने सेट केलेला आहे त्याच पद्धतीने आपण तर्क करावा असं अपेक्षित असणार नाही. परंतु तुम्हीही एखादा तर्क करून त्याचं उत्तर वेगळं या ठिकाणी येऊ शकतं, परंतु ऍक्युरेट दोघांपैकी सर्वात योग्य पर्याय नेमका कोणता असणार आहे, म्हणजे सर्वात जास्त अॅक्युरसी कोणत्या पद्धतीने तर्क केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे हे आपल्याला या प्रश्नांच्या माध्यमातून शोधायचं असतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सर्वांत योग्य पर्याय याचा पर्याय क्रमांक या ठिकाणी शोधायचा आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण या ठिकाणी हे जे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यातील पहिला प्रश्न दिलेला आहे पहा, 25 जसे 52, 25 जसे 52 तसे
17 जसे प्रश्नचिन्ह. पहा, तर हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला तर्क करून या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे आणि आपण जे काही उत्तर काढलेलं असेल तेच उत्तर दिलेल्या पर्यायांमध्ये शोधायचं आहे. तर मी ज्या पद्धतीने विचार करतोय त्याच पद्धतीने तुम्हीही विचार करत असाल. पहा काय दिलेलं आहे. पहिलं 25 जसे 52. काय केलेलं आहे? 25 जसे 52. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहिल्यानंतर लक्षात येते की एकक स्थानचा अंक दशक स्थानी व दशक स्थानचा अंक एकक स्थानी, म्हणजे या ठिकाणी अंकांची अदलाबदल केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे 5 हा अंक दशक स्थानी व 2 हा अंक एकक स्थानी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे याचा जो काही समसंबंध असणार आहे तसाच समसंबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणार आहे. म्हणजे तिसऱ्या पदाचा तसाच समसंबंध हा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जर 1 हा अंक एकक स्थानी व 7 हा अंक दशक स्थानी जर घेतला तर त्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर येणारी जी संख्या असणार आहे ती संख्या 71 असणार आहे. व 71 जे काय आपलं उत्तर आलेलं आहे हे दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर पहिला पर्याय या ठिकाणी 34 आहे, दुसरा पर्याय 32 आहे, तिसरा पर्याय 36 आहे व चौथा पर्याय या ठिकाणी 19 दिलेला आहे. म्हणजे आपण जे काही उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे हे उत्तर दिलेल्या पर्यायांमध्ये नाही, म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तर्क करावा लागणार आहे. तर या ठिकाणी पहा, 25 या संख्येचा वर्ग करून पाहूया. 25 या संख्येचा वर्ग खूप मोठा येतो, तो या ठिकाणी येणार नाही. परंतु 25 ची आपण पट या ठिकाणी करून पाहूया. 25 दुनी 50, 25 त्रिक 75, म्हणजे हे 25 दुनी 50 याच्या जवळपास कुठेतरी आहे. म्हणजेच आपल्याला हे अशा पद्धतीने सोडवता येणार आहे. पाहूया आपण. 25 गुणिले 2, 25 गुणिले 2 बरोबर 50 आणि 50 अधिक 2, 50 अधिक 2 बरोबर 52. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो. तर आपण तिसऱ्या पदाचे याच ठिकाणी त्याच पद्धतीने करून पाहूया. पहा, 17 गुणिले 2 बरोबर 34 आणि 34 अधिक 2 बरोबर 36. तर या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आलेलं आहे 36 हे आपल्याला दिलेल्या पर्यायांमध्ये पाहायचं आहे. पहिला पर्याय 34 आहे, दुसरा 32 आहे, तिसरा 36 आहे. म्हणजे आपण जे काही उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे 36 हे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे पहा की दिलेली जी कोणती संख्या असेल त्या संख्येची दुप्पट अधिक 2 हे या ठिकाणी केलेलं आहे. ओके, तर यानंतर आपण आता पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत ते. तर या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 2 यामध्ये 91 जसे 8 तसे 6 62 जसे प्रश्नचिन्ह. तर ज्याही वेळेस आपण हे प्रश्न वाचतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजणार आहे की पहा, एक अंदाज आपण या ठिकाणी करू शकतो की 91 जसे 8 बरोबर आहे. तर एक आपल्याला या ठिकाणी एक तर्क आपण या ठिकाणी करू शकतो. पहा की 9 वजा 1, 9 वजा 1 बरोबर 8 या ठिकाणी होत आहे. 9 वजा 1 बरोबर 8 अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी तर्क लावू शकतो. म्हणजे या ठिकाणी जसा समसंबंध आहे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी तसाच समसंबंध आपल्याला या ठिकाणी आहे का ते पाहायचंय. तर या ठिकाणी तिसरी संख्या 62 आहे, म्हणजे 6 वजा 2 या ठिकाणी करायचंय. 6 वजा 2 बरोबर 4. आपलं जे काही उत्तर आलेलं आहे तेच उत्तर दिलेल्या पर्यायांमध्ये आहे का पाहूया. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय या ठिकाणी 4 दिलेला आहे. म्हणजे आपण जो काही तर्क केलेला होता ते तर्क अगदी बरोबर आहे. म्हणून याचं जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत त्या प्रत्येक प्रश्नांमध्ये वेगवेगळा तर्क आपल्याला या ठिकाणी लावावा लागणार आहे. जर आपल्याला
सदरील माहिती असेल, हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे. जर अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज जर आपल्याला पाहायचे असतील तर आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.